नमस्कार, आरपी किचनमध्ये आपलं स्वागत आहे। तर मी आज 1 वाटी तांदळापासून नवीन अशी रेसिपी बनवणार आहे। तर ही तुम्ही प्रसादासाठी बनवू शकता, गणपतीच्या किंवा असंच सणाला किंवा पाहुणे आलेस पण ही रेसिपी बनवू शकता। तर एकदम छान अशी रेसिपी आहे। तर 1 चमचा तूप टाकलेलं आहे मी कढईमध्ये। आता तूप छान वितळलेलं आहे। 1 वाटी पाणी टाकायचे। चवीनुसार मीठ टाकायचे। थोडीशी साखर टाकलेली आहे कारण पीठ थोडंसं सपक होऊ नये म्हणून। तर आता या तांदळाच्या पिठाची उकड बनवणार आहे मी। तर यासाठी जेवढं पाणी घेतलं होतं त्याच्या अर्ध मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। आणि असं पाण्याला उकळी आले त्याच्यामध्ये उकड काढून घ्यायची। तर तुम्हाला वाटत असेल मी मोदक बनवत आहे, तर अजिबात मोदक बनवत नाही। तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे, तुम्हाला बघताच आवडेल। आता सर्व एकजीव करून घ्यायचे। गॅस कमी केलेला आहे। आता एकही गाठी किंवा गुठळी झालेली नाही आणि एकदम सॉफ्ट असं पीठ तयार झालेलं आहे। आणि 5 मिनिट याच्यावर झाकण ठेवायचे। आता 5 मिनिटांनंतर बघू शकता एकदम छान असं झालेलं आहे। मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ही खाली घ्यायची कढई। तर अशा पद्धतीने पीठ मऊ करून घ्यायचे आणि अशा पद्धतीने छोट्या छोट्या गोळ्या बनवून घ्यायच्या। तर अशा पद्धतीने सर्व मी पिठाच्या असं थोडंसं गोल करून दाबून घेणार आहे। एकदम लहान साईजमध्ये करून घ्यायचे। आता ही सर्व गोळ्या तयार करून घेतलेल्या आहेत। बघू शकता एकदम छान दिसत आहेत। आता मी कढई ठेवलेली आहे गॅसवर। 1 चमचा तूप टाकायचे। आता या तुपामध्ये मी आता बदाम काजूचे काप टाकणार आहे आणि थोडेसे गुलाब पाकळ्या पण टाकणार आहे आणि थोडेसे परतून घ्यायचे आणि लगेच त्याच्यामध्ये पाणी टाकायचे। तर मी मिक्सरच्या भांड्यामध्ये विलायची पावडर वाटून ठेवलेली आहे, त्याच्यात मी पाणी टाकून ओतलेलं आहे। याच्यामध्ये 4 चमचे साखर टाकलेली आहे। आता इथं पाण्याला छान उकळी आलेली आहे। आपण जे तयार केलेल्या गोळ्या आहेत ते याच्यामध्ये टाकून घ्यायच्यात। तर एकदम नवीन अशी रेसिपी आहे आणि सर्वांनाच आवडेल अशी ही रेसिपी आहे। आता इथे छान अशा गोळ्या शिजलेल्या आहेत आणि 1 वाटीभर दूध टाकायचे आणि दूध छान असं उकळून घ्यायचे। आता एकदम छान असा ही पदार्थ तयार झालेला आहे। तुम्ही गणपतीला किंवा असं नैवेद्य दाखवायला एकदम छान असा पदार्थ आहे। गोड किंवा पाहुणे आलेस पण तुम्ही करू शकता, नवीन पदार्थ आहे। आता इथे एकदम छान असं तयार झालेलं आहे, बघू शकता। कारण याला जास्त शिजवायची गरज नाही कारण मी आधीच पिठाची उकड काढून घेतलेली आहे, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही। आता इथे विलायची पावडर टाकायचे। तर मी वाटून ठेवलेलं आहे सुंठ पावडर विलायची मिक्स करून सर्व, बडीशोप पण आहे त्याच्यात। आता इथे तयार झालेला आहे नवीन पदार्थ असा, बघू शकता। खायला तर एकदम चवदार असा हा पदार्थ आहे। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।